त्या अभिमानाने आपण म्हटलं की हो मी मराठी आहे, मला नेहमी मराठी आहे असं म्हणताना वाटतं की शिवाजी महाराज सुद्धा कधीतरी सोयराबाईंना आजचं पिठलं काही जमलं नाही बरं का वगैरे मराठीत सांगत असतील, ही कल्पना मला खूप बरी वाटते. आज या व्हिडिओमधून एन्जॉय सक्सेस चॅनलने आपल्यासमोर मांडलेली आहे पु ल देशपांडे यांची संपूर्ण सत्य माहिती आणि काही दुर्मिळ किस्से. 8 नोव्हेंबर 1919 मुंबईच्या गावदेवी भागामध्ये एका लहानशा घरात एक लेकरू जन्माला आलं. त्याचं नाव ठेवलं होतं पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्राच्यांना आपलेच माणूस म्हणून ओळखणार होता. तेच आपले होते पु ल. मंडळी, पु ल देशपांडे यांच्या घरामध्ये संस्कृतीचं वासल्य सुटत झालं. लहान वयात संगीत, नाटक, साहित्य यांचा त्यांना गंध लाभलेला होता. शालेय शिक्षण त्यांनी पारनेर टिळक विद्यालयातून आणि पुढे फर्ग्युसन कॉलेज आणि सांगलीचे विल्टन कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं. पण कलाकडे मन अधिक ओढलं जात होतं. कॉलेजात असताना त्यांनी राजा बडे यांच्या माझे माहेर या कवितेला चाल लावलेली होती. आज ते गाणं मराठी भावसंगीतातील आलमट ठेवा समजलेला जातो. 1940च्या दशकात त्यांनी शिक्षकी पेशा हातात घेतला, पण लवकरच जाणवलं की पाठीपाठ ही त्यांची खरी दुनिया नाही. त्यांचं मन होतं लोकांच्या हृदयामध्ये घर करणार आणि त्या दिशेने त्यांनी प्रवास सुरू केलेला होता. 1940 ते 1950च्या दशकात त्यांनी आकाशवाणीवर नोकरी सुरू केली. तिथेच त्यांच्या आवाजाचा, शब्दाचा आणि विनोदाचा जादू लोकांच्या कानावर चढू लागलेली होती.